रुपेश आणि प्रशांतची जोडी सलामीवाराच्या भूमिकेत, परंतु इथं मात्र रुपेशला पहिल्याच चेंडूवरती तंबूच्या आश्रयाला धाडलंय. अगदी आनंद तटकरे जबरदस्त गोलंदाजी ॲक्शन पाहायला मिळते. अगदी पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे. तदनंतर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतं. तिसऱ्या क्रमांकावर सुमित माने. यावेळी मात्र अगदी जबरदस्त फटका. सुमित माने पहिला चेंडू आल्या पावली सीमा रेषा पार. खणखणीत दणदणीत सुपर डुपर हिट षटकार. यावेळी समोरच्या बाजूला फटका खेळलाय. अगदी गॅप आहे, निष्ठून चाललाय. मिड ऑफच्या डोक्यावरून खेळलेला फटका देऊन जाईल आणखी 4 धावा. जबरदस्त बॅटिंग सुमित मानेच्या बॅटमधून. अगदी आलाय सलगचा दुसरा चांगला प्रहार. अगदी प्रशांत सामनावीर पुरस्काराची मानकरी. जबरदस्त खेळी केली. 39 धावांची तगडी खेळी. ओ इथं मात्र फॉलो थ्रू मध्ये संधी होती. चांगलं क्षेत्ररक्षण मी म्हणेन. अगदी थेट पायावरती आदळला चेंडू. सिंगल मिळते या चेंडूच्या पाठीमागे. यावेळी जबरदस्त प्रहार करण्याचा प्रयत्न. इथं मात्र फटका फसतोय. डाऊन द बॉल फिल्डर कॅच ड्रॉप. जीवनदान मिळतंय अगदी प्रशांत यांना. 2 धावा या चेंडूच्या पाठीमागे देखील प्राप्त होतील. षटकार चौकार सिंगल डबल. अगदी 13 धावा आल्या तर 5 चेंडूच्या पाठीमागे 1 चेंडू अजूनही या षटकामधला बाकी. डीप मध्ये आता थोडेसे बदल केले जातील फील्ड मध्ये. यावेळी हाफ ट्रॅकर जबरदस्त फटका खेळलाय. अगदी 1 बाउन्स निष्ठून जाईल गॅप मधून सीमा पार. मिळतील धावफलकाला आकार देणाऱ्या धावा 4. 1 ओव्हरचा खेळ थांबतोय. 1 गडी बाद 17. पहिल्या चेंडूवरती विकेट जरूर आली. तदनंतर मात्र सुमितनं जो हल्ला चढवला, दबाव टाकला आणि त्या दबावामध्ये प्रशांतच्या माध्यमातून अखेरच्या चेंडूवरती वाढ केली जाते. 1 गडी बाद 17 धावा धावफलकावरती दाखल. महेश चाचे अगदी यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये होते. आता मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज. यस महेश इज ऑन द मार्क. जर्सी क्रमांक 09. अगदी आउटसाइड ऑफ स्टंप हाताळलेला चेंडू जबरदस्त. अगदी जर्सी क्रमांक आपण पाहिला ना तर 09 MS09 म्हणजे आपल्या जिल्ह्याची ओळख, आपल्या गावची ओळख, आपण ज्या ठिकाणावरून बिलॉंग करतो त्या ठिकाणाची ओळख इथं संपूर्ण संघाच्या माध्यमातून दिली जाते.
प्रत्येक खेळाडूच्या जर्सीच्या पाठीमागे तुम्हाला 09 हाच नंबर दिसेल. MS09 अर्थातच तांबडा पांढरा कोल्हापूर. आणि तो कोल्हापुरी तडका इथं आता द्यावा लागेल महेशला. पहिल्या षटकामध्ये सोलापूरचा झणझणीत ठेचा आपण पाहिला, 17 धावा आल्या. आता इथं कोल्हापूरचा तडका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का? इथं मात्र सोलापूरचा ठेचाच महागात पडतोय. जबरदस्त टोला लगावला जातोय, बिरकावून दिलाय, आकाशाला गवसणी घालत सीमा रेषा पार. षटकार. हे बॅटल मजेशीर असणार आहे. जबरदस्त. इथं मात्र जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुमित माने आक्रमक रूप धारण केलंय. अगदी पहिल्या चेंडू पासूनच हल्ला चढवलाय प्रतिस्पर्ध्यांवरती. गती परिवर्तन तयार होते सुमित. एक गुडघा वाकवला, मागच्या बाजूला बेंड झाले, कव्हर्सच्या डोक्यावरून चेंडू धाडला सीमारेषे पार. ये रास्ते है 4 के 4 से कारवा आगे बढ़ते हुए. अगदी देखना फटका पहा. गती परिवर्तन तयार होते. 1 बाउंस 2 बाउंस अँड आउट ऑफ द पार्क. यावेळी हाफ ट्रॅकर भिरकावून दिला सिक्सर षटकारासाठी. व्हॉट अ बॅटिंग. अगदी सुमित माने काय बॅटिंग लाजवाब हिट. जबरदस्त बॅटिंग यार सुमित. सोलापुरी ठेचा इथं मात्र कोल्हापुरी तांबड्या पांढऱ्यावरती वारी पडतोय. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये. दबाव तो पाहायला मिळतोय. अगदी मैदानाच्या आतमध्ये शांतता पसरवली आहे सुमितनं. व्हॉट अ शॉट यार. शॉट ऑफ द टुर्नामेंट सो फार. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये अनेक फटके आपण पाहिले, परंतु यापेक्षा देखणा फटका अजून तरी पाहण्यात आला नाही. जबरदस्त ओव्हर एक्स्ट्रा कव्हर ज्या वेळेला तुम्ही लाफ्टेड ड्राईव्ह खेळता आणि ती थेट सीमापार. इथं मात्र अगदी KL राहुल यांची आठवण करून दिली. भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू KL राहुल याच प्रकारच्या फटक्यांसाठी ओळखले जातात. ॲक्शन रिप्ले अगदी आपण स्पोर्ट्स ऑन लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय. आउटसाइड ऑफ स्टंप हाताळलेला चेंडू तयार होते. एक पाय वाकवला याही वेळेला आणि जबरदस्तरित्या प्रॉपर टायमिंग. फुल फ्लॉप द बॅट. बॉल दाखल करा प्लीज मैदानामध्ये. 39 39 धावा धावफलकावरती दाखल. जबरदस्त खेळी. 9 चेंडू 33 धावा. कालच्या दिवसामध्ये आपण रोहन पवार यांना खेळताना पाहिलं. 21 चेंडू 68ची खेळी. सोपानच्या माध्यमातून 49 धावांची खेळी. जितेंद्र बोडके यांची 45 धावांची खेळी. असे अनेक आक्रमक खेळ्या आपण पाहिल्या, परंतु योगेश आलेत गोलंदाजीसाठी. योगेश चव्हाण उंच पुरे गोलंदाज. आपल्या अतिरिक्त उंचीचा फायदा इथं उठवावा लागेल. थर्टी 39 धावा धावफलकावरती. योगेशच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. उंच पुढे गोलंदाज आपल्या अतिरिक्त उंचीचा फायदा उठवतील का? गती परिवर्तन आहे, परंतु फलंदाज तयार. मोठा फटका यावेळी मात्र प्रशांतच्या बॅटमधून येतोय षटकार. जबरदस्त बॅटिंग. अगदी याही वेळेला थेट चेंडू पायावरती आणि पायावरती आलेल्या चेंडूला माफी नाही. तयार फलंदाज. अगदी टेनिस क्रिकेटमध्ये आपण प्रीतम सर बऱ्याच वेळेला पाहतो फलंदाज तयार असतात काऊ कॉर्नर मिड विकेटच्या दिशेने फटके खेळण्यासाठी. आणि जर तुम्ही स्टम्प्स टू स्टम्प मारा करत असाल ना, तर वेग देखील पाहिजे तुमच्याकडे, ते अचूकता पाहिजे.
यावेळी दिशा खराब आहे. डाऊन द लेग पुन्हा एकदा हा चेंडू हाताळावा लागेल. अवांतर धाव प्राप्त होती आहे. अडचणीमध्ये वाढा उघ्या. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 46 धावा धावफलकावरती लागलाय. आक्रमण चढवलंय. अगदी पहिल्या मॅचमध्ये विजय मिळवला आहे सोलापूर संघ. या मॅचमधील विजय त्यांचं सेमीफायनलचं तिकीट नक्कीच सुनिश्चित करेल. परंतु त्या दिशेनं वाटचाल करताना हे विसरून चालणार नाही. पिक्चर अभी शुरू है, ये तो बस आगाज है, अंजाम अभी बाकी है. अभी तो नापी है बस मुट्ठी भर जमीन, पूरा आसमान अभी बाकी है. हवेमध्ये आहे चेंडू. डाऊन द बॉल. फिल्डर पकडलाय कॅच. विकेटचं पतन. अभी तो नापी है बस मुट्ठी भर जमीन, पूरा आसमान अभी बाकी है. ये तो बस ट्रेलर है दोस्तों, पूरा पिक्चर अभी बाकी है. मॅच अजून बाकी आहे, कारण अगदी 2 षटकांचा खेळ आत्ताशी झालाय. विकेट येते. जबरदस्त गोलंदाजी इथं. आउटसाइड ऑफ स्टंप खेचून मारण्याचा प्रयत्न राहिला. टॉप एज इथं प्रशांतला डगआउटचा रस्ता दाखवते. आत्ता मात्र मैदानाच्या आतमध्ये कालच्या दिवसात अर्धशतकापासून जे वंचित राहिले, परंतु जी खेळी खेळली ना मुश्ताक, कर्णधाराला साजेशी खेळी. 45 धावांची अफलातून इनिंग. संघाचा धावफलक 115 वरती पोहोचवण्यात ज्यांनी मोलाची भूमिका बजावली असे कर्णधार, कॅप्टन, सेनापती, संघ नायक मुश्ताक मैदानाच्या आतमध्ये दाखल. 46 लॉस ऑफ 2 विकेट्स. मुश्ताक आणि सुमित ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये. सावध पवित्रा अगदी कव्हर्स मध्ये हलक्या हाताने टॅप केलाय. चतपळ आहेत खेळाडू. डीप मध्ये तैनात आनंदा तटकरे. जबरदस्त झेल टिपला. अगदी हवेमध्ये जेव्हा उंच केच उडतात ना, तेव्हा नक्कीच अशा प्रकारचे झेल घेणं सोपं नाहीये. अगदी अतिरिक्त खेळाडूच्या भूमिकेत कोल्हापूर संघाच्या वतीनं यशवंत आपल्याला पाहायला मिळतात, तर सोलापूर संघाकडून विकास. अर्थात कोणत्याही संघाचा 12वा खेळाडू म्हटलं की तो पाठीचा कणा म्हणून ओळखला जातो. आणि आज त्यांच्या माध्यमातून सर्व मैदानातील खेळाडूंची माहिती, अतिरिक्त माहिती आमच्यापर्यंत पोहोचते. आणि ही माहितीच समालोचनाला एक मूर्तिमंत रूप देण्याचं काम करत असते. त्यामुळं 12वा खेळाडू नेहमीच महत्त्वाचा ठरतो. या दरम्यान एक सिंगल ऑफ द मार्क मुश्ताक. सुमित इज ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा मॅच बॉल दाखल झाला. मॅच बॉल सोबतच मॅच कंटिन्यू केली जाईल. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. तयार योगेश पुन्हा एकदा. यावेळी आव्हान समोरचं मोठं आहे, तितकीच जिद्द देखील योगेशची मोठी. इथं मात्र पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक. 1 बाउन्स ओव्हर एक्स्ट्रा कव्हर. सीमा रेषे पार. मिळतील धावा 4. बेडा होईल पार. धावफलकाला येतोय चांगला आकार. अर्धशतक धावफलकावर झळकत आहे. 51 रन्स आर ऑन द बोर्ड. अवघ्या 3ऱ्या षटकात अर्धशतक झळकलंय. कालच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या 115ची ती उभारली गेली सोलापूर संघाच्या माध्यमातून. आज पुन्हा एकदा आपला स्वतःचाच विक्रम यंदाच्या पर्वामध्ये मोडीत काढला जाईल का? नजरा असतील येणाऱ्या षटकांकडे. आता मात्र एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू डीपमध्ये तैनात. लॉंग ऑफचा खेळाडू मिड ऑफ वरती सर्कलच्या आतमध्ये बोलावला जातोय, परंतु वाईड बॉल आहे. दिशा खराब. जबरदस्त मॅच आपल्या भेटीला आलेली आहे. आजच्या संपूर्ण दिवसात अनेक तगड्या लढाया आपण पाहणार आहोत. महत्त्वपूर्ण सामने आजच्या दिवसामध्ये. अगदी 3रं षटक प्रगतीपथावर असताना 52 धावा लागल्या आहेत. अखेरचा चेंडू. सुमित सज्ज. यावेळी आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू लो खाली राहिला.
डॉट बॉल अगदी रेअर मुवमेंट मैदानाच्या आतमध्ये म्हणावी लागेल. निर्धाव स्वरूपाच्या चेंडूने षटकाची होती सांगता. 3 षटका अखेरीस धावफलक स्थिर. 2 गडी बाद 52 धावा. सुमित 11 चेंडू 37 तर मुश्ताक अगदी नुकतेच दाखल झालेत. 2 चेंडूच्या पाठीमागे 1 सिंगल प्राप्त केली आहे. आता मात्र नक्कीच छोटीशी टीम मिटिंग, सम डिस्कशन्स आर ऑलवेज बेटर दॅन लेट ॲडजस्टमेंट्स असं आपण म्हणतो. आणि त्या डिस्कशनमधून काय उत्तर येणार हे आता पाहायचं आहे. आनंदा तटकरे पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजीसाठी. आनंदा यांच्या पहिल्या चेंडूवर विकेट जरूर आली होती, परंतु तदनंतर मात्र आक्रमण चढवलं सुमित यांनी. आता पुन्हा एकदा आनंदाच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. आनंदा तटकरे गोलंदाजीसाठी सज्ज तर समोर मुश्ताक. पहिला चेंडू समालोचन कक्षाला दिली सलामी. अगदी थेट किरण कानगुडे सरांच्या हातामध्ये चेंडू प्रेक्षक गॅलरीमध्ये बिरकावून दिलाय. मुश्ताक मुल्ला षटकार. आणि इथं सांगतायत लिडरशिप इजंट अबाउट पोझिशन, इट्स अबाउट इन्फ्लुएन्स. आणि तो इन्फ्लुएन्स तुमचा कशा पद्धतीनं, तो प्रभाव कशा पद्धतीनं संघावरती पडतोय हे महत्वाचं ठरणार या खेळीतून. यावेळी हाफ ट्रॅकर आडव्या बॅटनं खेळलाय, हवेमध्ये आहे, दूर देखील. अर्धा डझन धावा देऊन जाईल. षटकार 6 धावांसाठी. त्याचबरोबर अगदी मोहन मोरे सरांचं, अर्थातच आमचे सर्वांचे लाडके मोमो यांचं आगमन होतं. आपलं सहर्ष स्वागत. 2 षटकार 2 सलगचे चेंडू. अगदी जबरदस्त बॅटिंग मुश्ताक मुल्ला. आडव्या बॅटनं मारला फटका, डाऊन द ग्राउंड, गॅप मध्ये 1 बाउन्स, सीमा पार देऊन जाईल. महत्वपूर्ण चौकार. जबरदस्त आक्रमण चढवलंय. अगदी वेगानं धावफलक पुढे सरकतोय. यावेळी लॉफ पुन्हा एकदा हवेमध्ये आणि अंदाज चुकला. क्षेत्ररक्षक अगदी आतल्या बाजूला उभा. चेंडूचा निर्णय काय असेल अगदी आपण पाहतो. यस, पंच कोळेकर सर सांगतील इट्स अ बाउंड्री. 1 बाउन्स, 4 धावांसाठी. 4 चेंडूच्या पाठीमागे 20 धावा. अगदी पहिल्या 2 चेंडूवरती चेंडूचा अंदाज घेतला, अगदी नजर बसवली बॉलवरती. आणि आता मात्र नजरेच्या टप्प्यामध्ये आलेला प्रत्येक चेंडू भिरकावून दिला जातोय. आणखी एकदा यावेळी बिगर अँड बेटर. 2 पावले पुढे. डाऊन द ग्राउंड, आउट ऑफ द ग्राउंड, खडे खडे दिन दहाडे ठोकलाय षटकार. जबरदस्त बॅटिंग. अगदी 4थं षटक प्रगती पथावर. 78 धावा धावफलकावर लागतायत. 3 षटकार 2 चौकार. या षटकामध्ये 26 धावा कुठल्या आहेत. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. मुश्ताक मुल्ला कर्णधाराला साजिशी खेळी करत आहेत. यावेळी पहा सावध पवित्रा. सेन्सिबल क्रिकेट मी म्हणेन. मोहन सर ज्या पद्धतीने मोठे फटके आलेत, आता गरज नाहीये, सिंगल येते. अगदी हे सेन्सिबल क्रिकेट आहे. 26 धावा आल्यात, आता आवश्यकता नव्हती. स्ट्राईक रोटेट केली, अगदी स्वतःकडे ठेवले मी म्हणेन. 4 षटकांचा खेळ थांबतोय. 2 गडी बाद 79 धावा धावफलकावरती. अगदी ओव्हर चेंज होते. 5वं षटक येतोय तोपर्यंत नक्कीच मोहन सर लेदर बॉल टुर्नामेंट आपण गतवर्षी खेळली पाहिली, त्यावेळेस देखील नक्कीच तुमचं बरंचसं सहकार्य लाभलं. यंदाच्या पर्वात टेनिस क्रिकेट आणि याचा हा नजारा आपण पाहतोय. या नियोजनाबद्दल तुमचं काय मत असेल. खूपच भव्यदेव असं आयोजन इथे भरलेलं आहे. आणि लेदर क्रिकेट आम्ही मागचं IPL 2 इथे खेळलो. IPL 2 नंतर आमची खूप इच्छा होती पुन्हा एकदा या मैदानावर येऊन खेळायचं. आणि पुन्हा एकदा मुश्ताक मुल्लाच्या बॅटमधून निघताय खणखणीत षटकार. रुपेश सोनवणे, प्रशांत
शिंदे हे दोन मोठे फलंदाज आउट झाल्यानंतर देखील सुमित मानेने आपल्या खांद्यावर ही धुरा सांभाळला आणि त्याला साथ द्यायला मुश्ताक मुल्ला, जे मॅचच्या मध्ये पाहिलं आपण, मुश्ताक मुल्लाने देखील इथे धुवाधार बॅटिंग केली होती. तोच मुश्ताक मुल्ला पुन्हा एकदा यावेळेस स्लोअरपतीत चेंडू. कौतुक करावं लागेल या महेश चाचनचं, कारण का एक खणखणीत षटकारानंतर स्लोअर बॉलवर मुश्ताक मुल्लाला चकवलंय. सर मी IPL बद्दल सांगेल तुम्हाला, पण कंटिन्यू चालू ठेवा. येस, नक्कीच आपण पुन्हा एकदा वळणार आहोत तिकडे, परंतु इथं कौतुक करावं लागेल गुरुदाचं, कारण कालच्या दिवसात देखील आपण पाहिलं रविराज घाटगे स्लोअर वन्सवरती मॅच फिरवली. स्लोअर वन्स आर इम्पॉर्टंट ऑन दिस विकेट, परंतु ते व्हेरिएशन तुम्हाला जमलं पाहिजे. यावेळी वेग धारण केलाय, हवेमध्ये आहे, डाऊन द बॉल, फिल्डर ये क्या कर दिया, दिल गलती कर बेटा आहे. कॅच सोडलाय की मॅच उत्तर मिळतंय का? अगदी एक पाऊल पुढे या सामन्यात सुरू आहेत. 11 चेंडू 35 मुश्ताक, 11 चेंडू 37 सुमित, म्हणजे थोडीच तोडखेडी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आणि जीवनदार जर अशा प्रकारच्या फलंदाजाला तुम्ही देताय ना, तर नक्कीच धोक्याची घंटा. स्टेप आउट, पुन्हा एकदा फटका फसला जरूर. बॅकवर्ड पॉइंट मध्ये मात्र सिंगल प्राप्त होईल. हेही नसे थोडके मी म्हणेन, कारण ज्या पद्धतीनं आतिषबाजी सुरू आहे ना इथं, लॉफ्ट केला यावेळेला. पुन्हा एकदा फटका फसला आहे. सुमित डाऊन द बॉल, फिल्डर लास्ट मुमेंटला मात्र जबरदस्तरित्या गॅदर केलाय चेंडू. अप्रतिम कॅच. संकेत मातनकर, व्हॉट कॅच यार, जबरदस्त. या कॅचचं कौतुक का करायचं, तर क्रुशियल कॅच. या कॅच नंतर मॅच पलटू शकते का? मी म्हणेन नक्कीच पलटू शकते, कारण क्रिकेटमध्ये आपण बऱ्याच वेळेला पाहिलंय दोन फलंदाजांची जोडी जमलेली असते, सेट फलंदाज आक्रमण चढवतात, परंतु निर्णायक क्षणांमध्ये जेव्हा एखादी महत्त्वाची विकेट, अशा प्रकारचा एखादा एफर्ट तो संघाचा आत्मबल वाढवतो, गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवतो, गोलंदाजीची धार वाढते आणि तदनंतर समीकरणं बदलतात. ती बदलताना आपण बऱ्याच वेळेला पाहिलंय. आणि इथं मात्र नक्कीच टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे सुमितच्या खेळीसाठी, ज्या पद्धतीने अगदी 12 चेंडू 37 धावांची आतिषबाजी खेळी केली. रविराज घाटगे, अगदी आपण त्यांचं नाव नुकतंच आपण चर्चा केली. कालच्या दिवसामध्ये संघ अडचणीत होता, 115 धावांचा डोंगर तो सर केला जातोय की काय असं वाटत असताना रविराज आले. रविराजने आपल्या स्लोअर वन्स आणि वेगाची तुम्हाला मिश्रण दाखवलं आणि त्या मिश्रणाचा वापर करत 3 महत्त्वपूर्ण विकेट्स टिपल्या. त्या मॅचमध्ये कंबरड मोडलं समोरच्या संघाचं आणि संघाला अखेरच्या क्षणात देखील विजय प्राप्त करून दिला, विजय रथावर स्वार करून दिलं. ही किमया रविराजची आपण काल पाहिली. आता बॅटिंगमध्ये ती जादू बिखरणार का हे पाहायचं आहे. कालच्या मॅचचे सामनावीर रविराज इज ऑन स्ट्राईक. बॅटचेज, विकेटचं पतन, जबरदस्त गोलंदाजी. एक विकेट काय करू शकते, एक चांगला एफर्ट काय करू शकतो मोहन सर. मागच्या बॉलवरती जर आपण पाहिलं तर एक हार्ड एफर्ट, जबरदस्त कॅच टिपला गेला, नवीन फलंदाज आला, गोलंदाजाकडे देखील नवी उमेद आली आणि ती नवी उमेद एक महत्त्वपूर्ण विकेट देऊन गेली. आल्या पावली गोल्डन डकचा शिकार रविराज घाटगे. बॅक टू डग आउट. रोहित यांच्या माध्यमातून टिपला जातोय झेल, कॉट बिहाइंड द विकेट. जबरदस्त गोलंदाजी मी म्हणेन. पहा या षटकामध्ये अवघ्या 9 धावा आणि 2 विकेट्स. निलेश मनाळे गोलंदाजी अतिशय सुंदर करतात. आता फलंदाजीसाठी उतरलेत मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र मुश्ताक यांची जबाबदारी वाढली मी म्हणेन, कारण 5 षटकांचा खेळ झालाय, 88 धावा लागल्यात. मोहन सर विचार करा, एक्स्ट्रा कव्हर्समध्ये जर मुश्ताक यांचा देखील झेल या षटकात टिपला जातोय तर या षटकामध्ये 3 विकेट्स येत आहेत. अगदी कंबरड मोडण्याचं देखील काम झालं असतं. गोलंदाजीसाठी योगेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. यावेळी जबरदस्त स्ट्रोक, व्हॉट बॅटिंग यार, अफलातून फलंदाजी. मुश्ताक मुल्ला, छागाई गुरु, जबरदस्त षटकार. यावेळी एक्स्ट्रा कव्हर्सच्या दिशेनं अगदी ॲक्शन रिप्ले, ऑन स्पोर्ट्स ऑन लाईव्ह, आउटसाइड ऑफ स्टंप. चेंडू चांगला होता, परंतु इथं फलंदाज देखील तितकेच तयार. 13 चेंडू 43. काल अर्धशतक ओलांडता आलं नाही, स्ट्राईक मिळाली नाही अखेरच्या षटकात.
आता मात्र वेळच भरपूर वेळ आहे. फक्त ओहो काना मागून आली आणि तिकड झाली. लेदर बाउन्सर 1 फॉर दी ओव्हरचा इशारा. परंतु मी म्हणेन हे गोलंदाजाचं ॲग्रेशन हे पाहिजे. जर वेगवान गोलंदाजाकडे हे ॲग्रेशन नसेल ना तर तो काय कामाचा. मुश्ताक मुल्ला यांना देखील एक टोपण आहे असं मोहन मोरे सर आम्हाला सांगतायत. ही इज ऑल्सो नोन ॲज मोमो. आणि ती किमया पाहायला मिळते. जबरदस्त चेंडू हाताळले. तिथं मात्र आता लाईन चांगली गवसली आहे. त्या लाईनवरती सातत्यानं मारा करताना अतिरिक्त उसळी मिळते. योगेश जबरदस्त गोलंदाजी राहिले. मोमू येस मोहन मोरे यांना आपण टोपण नाव दिलंय मोमो. तर मुश्ताक मुल्ला मोमू. मी म्हणेन छोटा पॅकेट बडा धमाका. कारण मूर्ती लहान आहे पण कीर्ती फलंदाजीची महान आहे. कॅप्टनशिप करत असताना संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावत आहेत. दुसरीकडे योगेश पुनरागमन करण्याची संधी आहे. यावेळी पहा सलगचा तिसरा डॉट. डॉट बॉल्स किती महत्त्वाचे ठरतात मोहन सर. अगदी आपण पाहतो क्रिकेटमध्ये षटकार चौकार तर खेळले जातात परंतु डॉट बॉल्स आहेत ना तो फलंदाजाच्या माइंडमध्ये तो दबाव निर्माण करतात. फटके फसतात त्यातून विकेट्स मिळतात. आता हा दबाव कसा टॅकल करतील मुश्ताक मुल्ला अर्थात मोमू हे आपण पाहायचं आहे. सिंगल घेतील की पुन्हा एकदा आक्रमक फटक्यासाठी जातील. आक्रमक फटक्याचाच पर्याय निवडला परंतु टायमिंग प्रॉपर होत नाहीये. वेळेची अचूकता साधता येत नाहीये. षटकार पहिल्या चेंडूवरती तदनंतर मात्र धावांचा फ्लो रोखलाय. मी म्हणेन मागील 11 चेंडूच्या पाठीमागे अवघ्या 16 धावा आल्यात आणि महत्त्वपूर्ण 2 विकेट. चांगली कामगिरी मी म्हणेन. पुनरागमन आहे. कोल्हापूर संघ सांगतोय आम्ही देखील कमी नाही आहे. अगदी तुमच्याकडे सोलापुरी ठेचा आहे तर आमच्याकडे देखील कोल्हापूरचा तांबडा पांढरा झणझणीत रस्सा आहे आणि तो दाखवला जाईल मैदानाच्या आतमध्ये. यातील मात्र शंका नाही. लढाई लढली जाते. निलेश म्हणाला ऑन स्ट्राईक. पायावरती या चेंडूला माफी नाही. क्रिकेटमध्ये अशा प्रकारच्या गोलंदाजीला माफी नाही. पायावरती आला फक्त मनगडाचा वापर केला. अगदी विराट कोहली यांच्या स्टाईलमध्ये बिरकावून दिला. गगन भरारी घेत सीमा रेषे पार षटकार. 6 धावांनी धाव फलकाला येतोय आकार. 100 रन्स आर ऑन द बोर्ड. 101 धावा धाव फलकावरती लागतायत. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू आणि 12 चेंडूच्या पाठीमागं मी म्हणेन 115 धावांचं रेकॉर्ड तर नक्कीच तुटणार. यातील मात्र शंका नाही. परंतु ये क्रिकेट है गुरु. क्रिकेट में कुछ भी हो सकता है. अर्श से परश पर परश से अर्श पर. अगदी काहीही घडू शकतं मैदानाच्या आतमध्ये. इथं एकच गोष्ट निश्चित कोणतीच गोष्ट निश्चित नाही. एखादा चांगला चेंडू एक महत्त्वाची विकेट आणि तदनंतर धावफलक रोखला जाऊ शकतो. आणि आपण बऱ्याच वेळेला पाहिलंय एखाद्या हाय स्कोरिंग मॅचमध्ये जेव्हा फलंदाज वर्चस्व गाजवत असतात एखादा गोलंदाज येतो चांगला षटक हाताळतो धावफलकाला अखेरच्या क्षणांमध्ये ब्रेक लावतो आणि ते मोमेंटम सेकंड इनिंग्समध्ये फलंदाजी करताना संघाला प्राप्त होतं. प्रणव गोलंदाजीसाठी येतात. अगदी तदनंतर आपण पाहतो की बऱ्याच वेळेला लो स्कोरिंग मॅचमध्ये अखेरच्या एखाद्या षटकात आलेल्या धावा गोलंदाजी करताना संघाला आत्मविश्वास देतात. हे क्रिकेट आहे. म्हणजे इथं तुम्ही कधीही खचून चालणार नाही. क्रिकेट असो की आयुष्य. क्रिकेट आपल्याला हेच तर शिकवतं ना की संकट आले तरी खचू नका. लढा शेवटपर्यंत लढा. कोणता एक क्षण येईल आणि तुम्हाला विजय रथावर स्वार करून जाईल हे सांगू शकत नाही. त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये टिकणं गरजेचं आहे. लढणं गरजेचं आहे. लढाई लढली जाईल का हे पाहायचं आहे. इथं मात्र हवेमध्ये आहे चेंडू. डाऊन द बॉल फिल्डर. लढाई लढली जाते आणि या लढाईमध्ये सांगितलं जात आहे शर्यत अजून संपलेली नाहीये कारण ही लढाई अजून बाकी आहे. अजित आतिग्रे यांनी पकडला जेल. मुश्ताक मुल्ला यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. पुन्हा एकदा अर्धशतकापासून दूर राहिलेत परंतु 18 चेंडू 44 धावांची आतिषबाजी खेळली आणि त्यामध्ये जे फटके खेळलेत ना नेत्रदीपक डोळ्याचं पारणं फेडणारे फटके. आता गणेश काळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. गणेश मागच्या मॅचमध्ये सलामीवीराच्या भूमिकेत होते. आज मात्र थोडेसे फिनिशरची भूमिका बजावायची आहे. म्हणजे अगदी रोलमध्ये बदल झाला आहे. संघाचे कर्णधार गणेश काळे अगदी लेदरबॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये प्रोत्साहन देण्यासाठी संघाला आले होते. आज मात्र स्वतः मैदानाच्या आतमध्ये मैदान गाजवण्याची संधी आहे. गणेश काळे सज्ज प्रणवच्या समोर. हाफ ट्रॅकर इथं मात्र गतीमध्ये बीट केलाय. डॉट बॉल पहा. मी मोहन सर म्हटलं होतं एखादं चांगलं षटक एखादी विकेट समीकरण अगदी असं बदलू शकते. धावा किती येतील इथून पुढे आता हे गणित मांडावं लागेल.
पुन्हा एकदा संपर्क नाहीये बॅट आणि बॉलमध्ये. इथं मात्र यष्टीरक्षकाची चपळता दाखवली जाते. विकेट आहे नक्की, परंतु बाद कोण होत आहे ही चतुरता आहे. पहा, जरी गणेश बाद झाले असले तरी यामध्ये एक पॉझिटिव्ह काय आहे, स्ट्राईकवरती निलेशला येऊ दिलेलं नाही आहे. इथं बऱ्याच वेळेला आपण प्रीतम सर टेनिस क्रिकेटच्या अनेक स्पर्धा आपण करता, इथं बऱ्याच वेळेला असं पाहिलं आहे यष्टीरक्षकाची चतुरता. अगदी ॲक्शन केले जाते नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकीची, तदनंतर मात्र अगदी हळूच स्ट्रायकिंग एंडला चेंडू टिपला जातो. ॲक्शन रिप्ले, स्पोर्ट्स ऑन लाईव्ह. पुन्हा एकदा इथं पहा, थोडासा अगदी ताळमेळ ढासळला, तोल ढासळला, त्याचा पुरेपूर फायदा यष्टीरक्षक महेश यांनी उठवला. विकेटचं पतन होतं आहे आणि त्याचबरोबर निलेश अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंडलाच उभे आहेत. या षटकामध्ये अजूनही धाव आलेली नाही आहे. प्रणव वर्सेस प्रणव आता बॅटल असेल. आणखी एकदा डॉट बॉल, जबरदस्त यष्टीरक्षण. यावेळेला मात्र फेकी अतिशय साधारण. एक धाव इथं प्राप्त होते. प्रणवच्या माध्यमातून जर चेंडू गॅदर केला जातोय तरी सिंगल देखील रोखता आली असती. रनआउटच्या रूपात आणखी एक विकेट टिपता आली असती. पहा, मोमेंटम इज द की हिअर. आपण म्हटलं होतं हाय स्कोरिंग मॅच, अखेरच्या क्षणांमध्ये आलेल्या विकेट्स समीकरण बदलू शकतात. नक्कीच प्रणवचं कौतुक मी करेन, ज्या पद्धतीची गोलंदाजी केली आहे. अतिशय सुंदर. अरे कहा छुपा कर रखा था इस हीरे को. अगदी खूप उशिरा, परंतु मी म्हणेन जब जागो तभी सवेरा. कामयाबी सुबह के जैसी होती है, मांगने से नहीं जागने से मिलती है. एक चेंडू अजूनही बाकी. जब जागो तभी सवेरा. उशिरा का होईना शहाणपणे आलं, गोलंदाज निवडला प्रणव आणि प्रणवने निराश केलेलं नाहीये कर्णधाराला. अवघी एक धाव, तीही बाईकच्या रूपात. म्हणजे अर्थात प्रणवच्या गोलंदाजीवरती अजून एकही धाव आलेला नाहीये. यावेळी फटका ताकदवान, पॉवरफुल, हाय अँड हँडसम, उत्तुंग षटकार. अखेरच्या चेंडूवरती केलाय प्रहार. तरी देखील आपण 7 धावा अवघ्या या षटकात. 2 विकेट्स, महत्वाच्या विकेट्स. मुश्ताक यांना थांबवलं, तदनंतर गणेश रनआउटच्या रूपामध्ये बाद. आणि आता 108 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. परंतु 5 षटकानंतर 88 धावा होत्या. अर्थात जर आपण विचार केला सर, नक्कीच इथे महेश चाचेंचं कौतुक करावं लागेल, कारण 6व्या विकेटला 6व्या ओव्हरमध्ये त्यांनी सुमित माने, त्यानंतर रविराज घाडगे सलग 2 चेंडूवर दोघांच्या बळी घेतले आणि त्यानंतर थोडासा धावांवर अंकुश नक्कीच मिळवला आहे. आणि ते प्रणवने तर कमाल केले होते. 5 चेंडूमध्ये फक्त 1 धाव दिली आणि शेवटच्या चेंडूवर मात्र आपण पाहत होतो निलेश मनाळे वरती येण्यासाठी का धडपडत होते, तर त्यांना स्ट्राईक घ्यायची होती, त्यांना मोठे हिट्स मारायचे होते. त्यामुळं निलेश धावा सांगा. अगदी 108 धावा धावफलकावरती आहेत. परंतु मी म्हणेन 4 षटकांमध्ये 79. त्यानंतर ते 5वं षटक योगेशने हाताळलं ना. मी म्हणतो क्रिकेटमध्ये जशी फलंदाजीची पार्टनरशिप असते ना सर, तितकीच त्याहून जास्त महत्त्वाची असते गोलंदाजांची पार्टनरशिप. ही पार्टनरशिप इथं पाहायला मिळाली. अजित येत आहेत गोलंदाजीसाठी. मी म्हणेन अगदी योगेशने षटक हाताळलं, फक्त 9 धावा खर्च केला, तो दबाव निर्माण केला. त्या दबावाचा फायदा उठवला महेश यांनी. आणि त्यानंतर मात्र प्रणव यांनी मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उठवत धावफलकावरती एक छोटासा ब्रेक लावला आहे. आणि मी म्हणेन कुठे 125-130 धावांकडे जाणारा धावफलक आता 108 वरती थांबला आहे. येणारं षटक महत्त्वाचं ठरणार आहे. या येणाऱ्या 6 चेंडूंवरती किती धावा तुम्ही बनवताय त्यावरती आता पुढचं मोमेंटम. कारण चेस करत असताना या षटकातील चांगले 6 चेंडू तुम्हाला आत्मविश्वास देऊन जातील. तर दुसरीकडे सोलापूर संघाचा प्रयत्न असेल जास्तीत जास्त धावा खुटण्याचा. कोण यशस्वी ठरेल हे पाहायचं आहे. अजितच्या हातामध्ये चेंडू, अजित आतिग्रे. इथं मात्र जबरदस्त चेंडू, पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. ओहो, या मिस्टेक्स तुम्हाला टाळाव्या लागतील. अगदी स्ट्राईकवरती निलेश दाखल झाले जरूर, परंतु दुसरीकडे एक धाव देखील गेली. म्हणजे सॅक्रिफाईसची तयारी होती प्रणवची, परंतु ती वेळ आलेली नाहीये. निलेश 3 चेंडूंमध्ये 12 धावांवर खेळतात. 2 षटकार खेळलेत आतापर्यंत आणि 3रा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला याही वेळेला, परंतु वेळेची अचूकता साधता येत नाही. अगदी डॉट बॉल येतोय. यावेळी मात्र जबरदस्त बिग हिट षटकार. अगदी 5 चेंडूंच्या पाठीमागात 3रा षटकार खेळलाय निलेशनी.
कालच्या दिवसामध्ये बॅटिंगमध्ये हा प्रभाव टाकता आला नव्हता, परंतु आज मात्र संधी मिळाली, संधीचं पुरेपूर सोनं केलं जात आहे. अगदी गतवर्षीच्या IPL मध्ये देखील त्यांनी आपली छाप सोडली होती. स्टेप आउट, परंतु फलंदाजाला चकवण्यामध्ये अजित यांना यश येत आहे. अगदी 4 चेंडूच्या पाठीमागे 7 धावा आल्यात. मी म्हणेन अगदी जबरदस्त शॉट यार, अफलातून, अगदी मनगटाचा सुरेख वापर, प्युअर टायमिंग, क्लासिकल हिट, षटकार ओव्हर स्क्वेअर लेग, फ्लिक ऑफ द रिस्ट. या षटकारानं आकार जरूर दिलाय, धावफलकाला वेग दिलाय. 121 वरती धावफलक म्हणून सर पोहोचतोय. अखेरचा 1 चेंडू बाकी, हा 1 चेंडू निर्णायक ठरेल. अर्थात स्वतःचाच विक्रम यावेळी सोलापूर संघाने मोडीत काढलाय. अतिशय खराब साधारण चेंडू, इथं मात्र डेड बॉल घोषित केला जाईल पंचांद्वारे. पुन्हा एकदा हाताळावा लागेल हा चेंडू. इट इज अ डेड बॉल, इट इज अ डेड बॉल. स्लोअर वनचा प्रयत्न बॅकअप लेंथ, परंतु इथं मात्र निष्ठून गेला चेंडू हातातून. यावेळी मात्र अखेरच्या चेंडूवर बॅटची एज, निलेश म्हणाले पाक शूटक आउट. इथं मात्र डावाची होते सांगत आहे एका विकेटनं 121 धावांचा डोंगर उभारला, 122चं मोठं लक्ष. परंतु मी म्हणेन या डावाला तुम्ही 2 विभागांमध्ये जर हे केलं ना तर विचार करा. पहिले 4 षटकं 79 धावा, नंतरच्या 4 षटकांमध्ये अवघ्या 42 धावा आल्यात. म्हणजे कुठेतरी पुनरागमन केलंय का? मी म्हणेन नक्कीच केलंय. आणि हे मोमेंटम आता फलंदाजी करताना आत्मविश्वास देईल का? नक्कीच देईल. मोहन सर, आपला अभिप्राय काय असेल या इनिंग्सचा? 121 धावा, 122चं लक्ष आहे. नक्कीच सर. पहिल्या 4 ओव्हरमध्ये पाहिलं आपण 79 धावा होता, त्यानंतर पुढच्या 4 ओव्हरमध्ये फक्त 42 धावा जमवता आल्या. तर याचं सगळं श्रेय जातं कॅप्टन महेश चाचे यांना. महेश चाचेने नंतर अक्षरशः अंकुश ठेवला इथे सोलापूर संघावर. आणि सोलापूर संघाकडून इथे रुपेश सोनवणे पहिल्या चेंडूवर आऊट झाल्यानंतर सुमित मानेने जो प्रहार केला, जो आक्रमण केलं, तो लाजवाब होतात. पहिल्याच ओव्हरला पहिल्याच चेंडूवर रुपेश सोनवणे आऊट झालं आणि त्यानंतर सुमित मानेने जो खेळ करून दाखवला तो खरोखर इथे त्याचं म्हणावं तेवढं कौतुक कमी आहे. त्यानंतर या 2 संघामध्ये हा नक्कीच मोठा सामना आहे या स्पर्धेतला. सोलापुरी चटणी, शेंगदाणा चटणी वर्सेस कोल्हापुरी ठेचा. सर्व प्रेक्षकांना या दोन्ही संघामध्ये एक मोठा असा एक सामना पाहायला मिळणार आहे. काय सोलापुरी शेंगदाणा चटणी. शिक्षणामध्ये अपयश येतं, परंतु अशा वेळेस खचून न जाता स्वतःच्या पंखांवरती विश्वास ठेवत आपली खरी अवकात त्या अवकाशाला दाखवण्याची ती वेळ असते. आणि ती वेळ असते लढाईची, ती वेळ असते संघर्षाची. आणि तो संघर्ष आयुष्यामध्ये देखील अटळ आहे. संघर्ष तुम्ही करत राहा, यश तुम्हाला नक्की मिळणार. हे या मॅचनं आपल्याला दाखवून दिलं. अगदी 4 षटकं 79 आणि पुढची 4 षटकं 42. ती 42 धावा करण्यासाठी देखील निलेश यांना अतिसुंदर खेळ करावा लागला. विचार करा, जर निलेश यांचे ते षटकार येत नाही तर
परंतु जर तर क्रिकेटमध्ये चालत नाही, आयुष्य देखील तसंच आहे, जर तर चालत नाही. आज आत्ता या मुमेंटमध्ये तुम्ही काय करता यावरती तुमचं भविष्य अवलंबून असतं. भूतकाळ विसरायचा आहे, गेलेले वाईट क्षण विसरायचे आहेत आणि चांगले क्षण आठवून ते क्षण पुन्हा रिक्रिएट कसे करता येतील त्यासाठी तुम्हाला संघर्ष करायचा आहे. कारण संघर्ष अटळ आहे आणि संघर्ष जर तुम्ही केला तर यश देखील तुम्हाला नक्की मिळणार, यात तीळ मात्र शंका नाही. संतोष आडाकुळ गुरुजींचं देखील मनपूर्वक स्वागत. अगदी आपल्यासोबत ते देखील जोडले जातात. त्यांचा कालच्या दिवसातील कडा सोलापूरच्याच मॅचचा आपण लेखाजोखा लेख आपण वाचला, तो लेख अतिशय सुंदर. आज देखील ही मॅच तुम्हाला तीच संधी देईल असं माझं प्रेडिक्शन आहे सर. हे प्रेडिक्शन कुठपर्यंत जाते आपण पाहूया. नक्कीच रोहित धुमाळ आणि बुधाजी गुरव सलामीची जोडी समोर. निलेश मनाळे एक आक्रमक गोलंदाज. 122 धावांचं लक्ष, आव्हान तगड आहे परंतु अशक्य नाही आहे. मी म्हणेन कोणताही टोटल मोठा नसतो, कोणताही टोटल छोटा नसतो. 438 धावांचा पाठलाग करताना आपण साऊथ आफ्रिकेला पाहिलंय. 183 धावांचा बचाव करत वर्ल्ड कप 60 ओव्हरच्या मॅचमध्ये जिंकताना भारतीय संघाला पाहिलंय. क्रिकेट आहे गुरु, या कुछ भी हो सकता है. इट इज अ ग्रेट गेम ऑफ अनसर्टनिटी. एकच गोष्ट निश्चित, कोणतीच गोष्ट निश्चित नाही. पहिला चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू सावध पवित्र बॉटची इनसाइड आहे, अगदी वन बाउन्स यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निलेश मनाळे जबरदस्त सुरुवात केली आहे. पहिली 3 षटकं पॉवर प्ले मी म्हणेन या मॅचचा निकाल डिसाईड करेल. पॉवर प्ले मध्ये कशा पद्धतीनं आक्रमण चढवलं जात आहे, हवी कोणता संघ पॉवर प्ले मध्ये ठरणार यावरती ही मॅच बनेल की बिघडेल हे आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त फटका, अगदी मिडअपचा बिल्डर गणेश काळे ड्रायव्हिंग एफर्ट परंतु चेंडू मात्र निष्ठून जातोय. जबरदस्त ऑफ ड्राईव्ह, नजाकत का पुरा इस्तेमाल, मनगडाचा सुरेख वापर, क्लासिकल हिट देऊन जातोय मैदानाला गुदगुल्या करणारा चौकार. 4 धावा. 0कडून 4 कडे वाटचाल. ही वाटचाल 122च्या मजल धावफलकाकडे मजल मारणार का की त्यापूर्वीच हा रथ रोखला जाईल. निलेश मनाळे वर्सेस रोहित धुमाळ. इथं मात्र चांगलं पुनरागमन, अर्थात सांगितलं जात आहे हे आव्हान तितकं सोपं नाहीये. मोठे फटके तुम्हाला खेळण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, मी ती संधी देणार नाहीये हे सांगतायत निलेश. यावेळी अलॉंग द कार्पेट खेळायला फटका, काव करणारा मिड विकेट मध्ये खेळाडू तैनात, सिंगल कंप्लीट. अगदी यानंतरच्या मॅचचा देखील आपण टॉस अगदी करणार आहोत. दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करेन आपण टॉससाठी या. धाराशिव पाटबंधारे मंडळ धाराशिव विपक्ष भीमा कालवे मंडळ सोलापूर टॉससाठी तयार राहायचंय. यावेळी मात्र जबरदस्त स्ट्रोक, बुधाजी गुरव भिरकावून दिलाय, आउट ऑफ द पार्क, सिक्सर, षटकार. वॉटर स्ट्रोक यार, अगदी पहा पायावरती आलेल्या चेंडूला क्रिकेटमध्ये खास करून टेनिस क्रिकेटमध्ये माफी नसते. फलंदाज तयार असतो मिड विकेट काव कॉर्नरसाठी. या प्रकारच्या चेंडूची वाट तर पाहत असतो फलंदाज. टॉससाठी या प्लीज. अगदी धाराशिव पाटबंधारे मंडळ धाराशिव, त्याचबरोबर हो इथं मात्र कॅच सुटली आहे. मुश्ताक मुल्ला, ये गलती महंगी पड़ सकती है. धाराशिव पाटबंधारे मंडळ धाराशिव, भीमा कालवे मंडळ सोलापूर, दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी तयार राहायचं. लगेच यायचंय. आपण नाणेफेकीचा कौल आपण लगेच त्वरित करणार आहोत. या दरम्यान पहिल्या षटकाची सांगता होती मी म्हणेन चांगली सुरुवात. 12 धावा आल्यात. 42 चेंडू अजूनही 110 धावांची आवश्यकता. अर्थातच रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिला ना तर करंट रन रेट 12चा आपल्याला पाहायला मिळतोय. रिक्वायर्ड रन रेट 15.71चा. येस नक्कीच. प्रतिषेधक 15 धावा तुम्हाला कुटायच्यात. मुश्ताक यांच्या हातामध्ये चेंडू, कॅच सोडलाय परंतु आता स्वतः संधी निर्माण करतील का. आकुटामध्ये चेंडू आड्या बॅटने खेळलाय. काव कॉर्नरमध्ये मोठा गॅप, ती तरी वेदनामध्ये येतं यश. बुधाजी गुरव वन्स अगेन ऑन फायर, वन बाउन्स, चौकार. काव कॉर्नरमध्ये फ्लॅट बॅटर स्ट्रोक. जबरदस्त बॅटिंग. मुश्ताक यांच्यावरती हल्ला बोल. काउंटर अटॅक, हा काउंटर अटॅक गरजेचा आहे. चला टॉससाठी या कॅप्टन्स, बोट कॅप्टन्स.
धाराशिव संघाचे कॅप्टन अर्थातच रोहन पवार यांच्याकडे नजरा असतील. 21 चेंडू 68ची खेळी, अर्थातच जबरदस्त खेळी काल केली. आणखी एक हाफ ट्रॅकर, परंतु यावेळी वेळेच्या चुकता साधता येत नाहीये. सिंगल जरूर मिळेल, परंतु नक्कीच संधी गमावली असं म्हणावं लागेल, कारण हा देखील एक साधारण चेंडू, फटका मोठा येता येता राहिला. भीमा कालवे मंडळ सोलापूर कॅप्टन आलेले आहेत. त्याचबरोबर जबरदस्त स्ट्रोक, रो हिट, परंतु इथं कॅच सुटलाय. उंची मिळाली, लांबी तितकीशी प्राप्त झाली नाही या फटक्याच्या पाठीमाग. यस, रोहन पवार देखील दाखल होत आहेत. सुदीप चमारिया हे देखील दाखल होत आहेत. अर्थातच भीमा कालवे मंडळ सोलापूर संघाकडून दोन्ही कॅप्टन्स मोमो यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. जीवनदान मिळालं आहे दोन्ही फलंदाजांना. ज्या जीवनदानाचा कसा फायदा उठवतील हे आता पाहायचंय. यॉर्कर खोदून काढलाय. निलेशचा प्रयत्न चांगला राहिला चेंडू थांबवण्याचा. सिंगल येते. या दरम्यान टॉस होतोय. नाणेफेकीचा कौल लागतोय तो भीमा कालवे मंडळ सोलापूर संघाच्या बाजूनं. प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. रोहन पवार यांना आता या सामन्यामध्ये फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. अर्थात धावफलक उभा राहावा लागेल. आता तुर्तास या मॅचकडे वळूयात. 19 धावा लागल्यात धावफलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर. फुल टॉस, परंतु इथं मात्र बॅटची अगदी बॉटमला चेंडू आदळतोय. ओ, डायरेक्ट हिट होतोय, परंतु फलंदाज घरट्यामध्ये. ओ, इथं मात्र रिव्ह्यू. क्लोज कॉल. अगदी पाहूयात काय निर्णय येईल. येस, अगदी आपण पाहतोय चेंडू जेव्हा अगदी स्टम्प्सवरती आदळतोय तेव्हा बॅट हवेमध्ये आहे. फलंदाजाला परतावा लागेल माघारी. इट इज OUT आउट. जबरदस्त कौतुक करावं लागेल इथं मुश्ताक मुल्ला यांचं. हे पा पंचांना विनंती आहे. आत्ताच विकेट आहे, रनआउट आहे.
बॉलर्सच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक ऋषिकेश खोत अगदी आल्या पावली बिरकावून दिलाय सीमा पार षटकार 6 धावांसाठी. स्ट्रोक यार इथं मात्र गती परिवर्तन 6 धावा जोडल्या जातील धावफलकामध्ये. सातत्यपूर्वक तुम्हाला हे खेळी करावी लागेल. धावफलक मोठा आहे. अलॉंग द कार्पेट केला फटका डायव्हिंग एफर्ट पुन्हा एकदा चेंडू मात्र निष्ठून जातोय. मिळतील धावा 4 बेडा होईल पार 4-4 चौकार 29 वरती 2.2 षटकांचा खेळतोय. 29 धावा धावफलकावरती. अगदी रिक्वायर्ड रन रेट 16.4 तो मेंटेन करण्यासाठी तुम्हाला सातत्याने मोठे फटके खेळायचे. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश खोत. गरज आहे या खेळीची. संघाची गरज मागणी तसा पुरवठा करावा लागेल. यावेळी मात्र आउटसाइड ऑफ हाताळलाय चेंडू. आउट ऑफ रिच दूर ठेवलाय फलंदाजापासून. डॉट बॉल. फुटवर्क अशा वेळेस तुम्हाला नक्कीच वापरावा लागेल कारण प्रत्येक चेंडूवर तुम्ही प्रेडिक्ट होऊन चालणार नाहीये. गोलंदाज देखील बऱ्याचसा अंदाज घेत असतो, अभ्यास करत असतो. त्यानुसार लाईन आणि लेंथमध्ये बदल करताना पाहायला मिळतो. हुशार गोलंदाजाची हीच तर एक निशाणी असते आणि तो डॉट बॉल चांगल्या पद्धतीने इतर रुपेशनं हाताळलाय. 29 ऑन द बोर्ड. यावेळी पुन्हा एकदा जबरदस्त लाईन आणि लेंथ मध्ये बदल केलाय. थोडीशी लेंथ मागच्या बाजूला खेचली. जबरदस्त चेंडू. 29 धावा आहेत. पहा 2 चेंडूंचा आपण जर विचार केला मागच्या चेंडूवरती जागा बनवण्याचा प्रयत्न होता, दूर ठेवला चेंडू. यावेळी रूम क्रिएट करू दिली नाही, जागा बनवूच दिली नाही. म्हणजे ते मिश्रण देखील तुम्हाला करता आलं पाहिजे. फलंदाजाच्या डोक्यामध्ये तो तुम्हाला एक डाऊट क्रिएट करता आला पाहिजे. यावेळी मात्र वाईड बॉल आहे. चांगली गोलंदाजी राहिली आहे रुपेशची या षटकामध्ये. वाईड आलाय जरूर. यावेळी मात्र जबरदस्त स्क्वेअर कट. चेंडू निष्ठून जातोय कॅप मधून सीमा पार. कव्हर पॉइंटच्या दिशेने चौकार. यावेळी थोडेसे प्रेडिक्टेबल झाले. वेग मिळाला नाही या चेंडूच्या पाठीमागं. जबरदस्त चौकार लगावलाय. यावेळी मात्र वेळेच्या चुकता नाहीये. गणेश पुन्हा एकदा थोडसा ताळमेळामध्ये गडबड होतीये. सिंगल प्राप्त होईल जरूर. या षटकामध्ये धावा आल्या आहेत, बऱ्यापैकी आल्या आहेत. 16 धावा कुठल्या जात आहेत. 3 षटका अखेरीस 35 धावा. 11.67चा करंट रन रेट. तर आवश्यक धावगती मात्र थोडीशी वाढतीये. 17.4 वरती जाऊन पोहोचली आहे. आक्रमण आता चढवावं लागेल. ऋषिकेश 6 चेंडू 15, बुधाजी 6 चेंडू 13. चांगला स्ट्राईक रेट राहिलाय. चला टीम मीटिंगसाठी जास्त वेळ घेऊ नका. आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. एखादी क्रुशियल मुवमेंट असेल त्यावेळेस तुम्ही नक्कीच वेळ घ्या. परंतु नॉर्मल ओव्हर्समध्ये वेळ घेणं म्हणजे नक्कीच आपल्याला दिवसामध्ये 8 मॅचेस आज खेळवायच्यात. अगदी संतोष आडकुळ गुरुजी कालच्या दिवसामध्ये जो लेख रात्री मी नक्कीच वाचला, ज्या पद्धतीनं सोलापूरची जी मॅच अगदी कालची पाहिली आपण, अखेरच्या चेंडूपर्यंत 1 बॉल 2, ती छोटीशी चूक, 3ऱ्या धावेचा तो प्रयत्न आणि त्याचं केलं गेलेलं विश्लेषण, हे विश्लेषण बरंच काही शिकवून जातं. खेळाडूंनी या गोष्टींचा अभ्यास करणं किती गरजेचं आहे, काय सांगाल तुम्ही? की कालच्या स्पर्धेमध्ये 3रा जो काही गरदाळ्याने धाव घेतली
ते अतिशय आत्मघातकी धाव होते. कारण काय, त्यांनी 11 चेंडूमध्ये 24 धावा काढल्या होत्या आणि बहारदार त्याचं फटकेबाजी चालू होती. अशा परिस्थितीत त्यांनी तिसरा धाव घेऊन टाय करण्याचा विचार होता त्याचा. मी काल त्याला भेटलो, का असं केला. त्याने म्हटलं तिसरा रन घेतला, तिसरा धाव घेतला तर टाय मॅच होईल आणि पुढचं सुपर ओव्हर खेळता येईल, या उद्देशाने तिसरा धाव घेतला आणि तिथंच मॅच संपला. नक्कीच मी म्हणेन डिफेन्सिव्ह माइंडसेट तिथं झाला, परंतु क्रिकेटमध्ये अटॅक इज द बेस्ट डिफेन्स आणि हे दाखवून दिले ऋषिकेशनी. पुन्हा एकदा स्लोअर वन को पड लिया और जड दिया, सिक्सर 6 धावांसाठी. पंच 1 मिनिट थांबा. अगदी मैदानाच्या उजव्या कोपऱ्यात धाराशिव संघ प्लीज प्रॅक्टिस मैदानाच्या बाहेर करा, थोडंसं मॅचमध्ये व्यत्यय येईल असं आपल्याकडून कृत्य होणार नाही याची काळजी घ्या. अगदी संतोष सर, तुम्ही बरोबर सांगितलं, त्यांनी तिसऱ्या धावेचा प्रयत्न का केला, किमान टाय होईल. परंतु जर त्यांनी स्ट्राईक स्वतःकडे ठेवली असती, आक्रमक फटके खेळत होते, 10 चेंडूच्या पाठीमागे त्यांनी चांगली खेळी केली होती, परंतु तिथं जर तो स्वतःवरती विश्वास दाखवायला कुठेतरी कमी पडले. मी म्हणेन कुठलाही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असताना त्याचा स्वतःवरती विश्वास असणं गरजेचं आहे. तो विश्वासच तुम्हाला विजय रथावर स्वार होऊन जातो, करून देतो. यावेळी पुन्हा एकदा हवेमध्ये खेळला फटका गॅपमध्ये आहे, अगदी 1 बाउन्स, ओव्हर कव्हर, सीमा पार. 2 चेंडूच्या पाठीमागे 2 आक्रमक प्रहार, मिळतील धावा 4, धाव फलकाला येईल आकार. 45 रन्स आर ऑन द बोर्ड. 45 धावा धाव फलकावर लागतात. ऋषिकेशनी कुठेतरी आशा जिवंत ठेवल्या आहेत संघाच्या. अगदी मी म्हणेन पॉवर प्लेमध्ये 35 धावा आल्या, पुरेशा ठरतील, कारण विकेट गमावलेली नाही आहे. आक्रमण अजूनही केलं जाऊ शकतं आणि असं म्हणतात ना, बेस्ट वर्सेस बेस्ट, अर्थात समोरच्या संघाचा जो हुकमी हक्क आहे त्यालाच जर तुम्ही गारद केलं तर संघाचा आत्मविश्वास थोडासा कुठेतरी ढासळताना पाहायला मिळतो. रविराज घाटगे आज स्लोअर वन कामी येत नाही आहेत, थोडंसं मिश्रण करावं लागेल. यावेळी पहा अखेर स्लोअर वन, लेग ब्रेकचा मारा आणि तो अचूक टप्पा यावेळी गवसला आणि फलंदाजाला चकवला. खरं तर वेल लेफ्ट वाईडच्या अपेक्षेने सोडला मी म्हणेन, परंतु हा देखील अप्परकट चांगला जाऊ शकला असता. यावेळी गती प्रदान केले, उंच गगन भरारी घेतली आहे. डाऊन द बॉल निलेशच्या माध्यमातून अप्रतिम कॅच आणि शिखर धवन यांच्या स्टाईलमध्ये सेलिब्रेशन देखील. षड्डू ठोकलाय आणि या विकेट बरोबरच 201 रुपये संतोष आडगुळ सरांच्या माध्यमातून प्राप्त होतील निलेश यांना. अप्रतिम कॅच टिपलाय, जबरदस्त. आणि हे गरजेचं होतं, ही विकेट येणं कुठेतरी गरजेचं होतं, कारण हा खेळाडू ऋषिकेश 10 चेंडू 25 धावांची आतिषबाजी खेळी. नक्कीच इथं मात्र कॉलिंग इज इम्पॉर्टंट. क्रिकेटमध्ये आपण पाहतोय 2 खेळाडू होते अगदी आसपास जवळ, तिथं मात्र चांगल्या पद्धतीने चेंडू जज केला आणि अगदी योग्य क्षणांमध्ये कॉल दिला शेजारच्या खेळाडूला आणि झेल टिपला. वेल बॅलन्स्ड कॅच. मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन महेश चाचे दाखल होत आहेत. पहिला चेंडू स्विच हिटचा प्रयत्न राहिलाय, परंतु प्रयत्न फसतोय. नक्कीच एक आक्रमक खेळाडू आहेत, परंतु त्या आक्रमकतेला कुठेतरी तुमच्या संयमाची जोड देखील देणं गरजेचं आहे. पहिला चेंडू आहे, धावफलकावरती आव्हान मोठं, तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये थांबावं लागेल. थांबल्यानंतर धावा येतात हे आपण पाहिलंय. या षटकात पहिल्या 2 चेंडूवर प्रहार आले, तदनंतर मात्र आपला संपूर्ण अनुभव, संपूर्ण कौशल्यपणाला लावलंय रविराज. यावेळी मात्र कनेक्शन प्रॉपर, फुलटॉस वरती टायमिंग प्रॉपर, ताकदीचा पुरेपूर वापर आणि महेश चाचेचा खणखणीत दणदणीत फ्लॅट बॅटेड षटकार धावफलकाला देतोय आकार. 51 रन्स आर ऑन द बोर्ड. 51 धावा धावफलकावरती. आता समीकरण बदलतंय. रिक्वायर्ड रेट 17.75चा हवाय. अजूनही 122चं टार्गेट आहे. अर्थातच 24 चेंडू अजूनही 71ची गरज. यस, अगदी नक्कीच
पहा, जेव्हा एखादं काम तुम्ही मनापासून करता ना तेव्हा कौतुकाची थाप तुमच्यावरती पडते. मी कृतकृत्य होतं, कारण गतवर्षी देखील अशीच कौतुकाची थाप मला मिळाली. त्यानंतर समालोचन करण्यासाठी मला देखील ती एक नवी ऊर्जा मिळते. मोहन मोरे सर, मोमो, थँक्यू पुन्हा एकदा. गतवर्षी देखील आपल्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक अगदी समालोचनासाठी मला मिळालं. यंदा देखील अगदी समालोचन करायला मला नवीन ऊर्जा तुम्ही प्रदान केलेली आहे. 500 रुपये अगदी गुगल पेच्या स्वरूपातून प्राप्त होत आहेत मोहन मोरे सरांच्या माध्यमातून. मोमो सर, वन्स अगेन थँक्यू सो मच. मॅचकडे वळूयात. मुश्ताक सर सज्ज असतील गोलंदाजीसाठी. जबरदस्त चेंडू हाताळलाय. गुडलक स्पॉटवरून अतिरिक्त उसळी. बुधाजी यांना संपर्क करता येत नाहीये, वेळेची अचूकता साधता येत नाहीये. मोहन सर, बऱ्याच ठिकाणी समालोचन केलं जातं. समालोचनाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी वेगवेगळे अनुभव येतात. परंतु इरिगेशन प्रीमियर लीग असेल, आज ही स्पर्धा असेल, इथं जे वातावरण निर्मिती केली जाते ना, ज्या पद्धतीनं खेळाडूंचा उत्साह असतो, तो समालोचन करताना खरं तर एक ऊर्जा प्रदान करतो. आणि त्यात जर तुमच्यासारखे कौतुकाची थाप पाठीवर टाकणारे व्यक्तिमत्व असतील ना, तर मात्र निश्चितच आम्हाला देखील काम करण्यासाठी एक वेगळी प्रेरणा मिळते. ती प्रेरणा आणखी नवनवीन शब्दसंग्रह वाढवण्यासाठी प्रेरित करते. अभिजित सर, तुमचा आवाज आहे ना, आम्ही कालपासून पाहतोय यूट्यूब लाईव्ह पाहताना तुमचा आवाज आहे ना, त्या आवाजामुळं अजून मजा येते या स्पर्धेला. त्यामुळं कौतुकाची थाप नाही म्हणता येणार, पण तुमच्या या जादुई आवाजामुळं आमच्या या स्पर्धेला खरंच खूप मजा येते. त्यासाठी आमचा एक छोटासा प्रयत्न होता. पुन्हा एकदा इथे काय झालंय पहा, 4 ओव्हरमध्ये सोलापूर संघाने 79 धावा केल्या होत्या आणि इथे 4 ओव्हरमध्ये 51 धावा झाल्यात. हा फरक आहे. इथे अटॅक करावा लागेल कोल्हापूर संघाला. यस, नक्कीच अटॅक करावा लागेल. त्या दिशेने वाटचाल इथं सुरू आहे, परंतु संघर्षामध्ये यश येत नाहीये. सिंगल आली आहे या चेंडूच्या पाठीमागं. आपण असं देखील म्हणू शकतो, जर पहिल्या 4 षटकात सोलापूर संघ 79 बनवू शकतो, तर अखेरच्या 4 षटकात कोल्हापूर संघ देखील 71 बनवू शकतो. नक्कीच सिंगल आली आहे या चेंडूच्या पाठीमागं. महेश सज्ज असतील. पुन्हा एकदा स्विच हिट सातत्यानं प्रयत्न केला जातोय, परंतु मी म्हणेन कुठेतरी सेन्सिबल क्रिकेट खेळावा लागेल आता. प्रत्येक चेंडूवर हा प्रयत्न करून रिस्क पर्सेंटेज जास्त आहे, सक्सेस रेट कमी या फटक्यामागे. अगदी AB डिव्हिलियर्स जागतिक क्रिकेटमध्ये मिस्टर 360 म्हणून ओळखले जातात. ते देखील प्रत्येक चेंडूवरती कधी त्यांनी रिव्हर्सचा प्रयत्न केला नाहीये. जो चेंडू ज्या दिशेला त्याच दिशेला तो फटका. परंतु इथं हे स्किल देखील आहे, ते कमावलेलं आहे महेश यांनी, ते दाखवून दिलंय. यॉर्कर खोदून काढला अलॉंग द कार्पेट. काव कॉर्नर. निलेश मनाळे तैनात आहेत, त्यांच्या माध्यमातून फील्ड केला जाईल. अवघी एक सिंगल. या मैदानाची रचना तशी आहे, तुम्हाला डबल्स खूप दुर्मिळरित्या पाहायला मिळतात. खूप दुर्मिळ आहेत दुहेरी धावा. सिंगल्स प्राप्त होतात, त्याबरोबर मोठे फटके. यात देखील मुश्ताक यांचं कौतुक मी करेन. 10 चेंडू हाताळलेत, अवघ्या 10 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. आणि एक रनआउटच्या रूपात मोठी विकेट रोहितची. आणि त्या विकेटनं खरं तर कंबरडं मोडण्याचं काम केलं, कारण सलामीची जोडी आक्रमक रूप धारण केलं होतं. धावफलकाला वेग दिला होता. त्यानंतर मुश्ताक जबरदस्त. इथं मात्र कानमंत्र दिलाय गणेश यांनी. तो कानमंत्र किती कामी येतो हे आपण पाहूयात. खरं तर अनुभवाची शुद्धरी भरपूर गाठीशी आहे मुश्ताक यांच्या. परंतु बऱ्याच वेळेला असं असतं ना की एखादा नौका खेळाडू किंवा एखादा आपला ज्युनियर खेळाडू देखील बरंच काही शिकवून जातो. अगदी मला एक किस्सा आठवतो. इथं मात्र स्विच हिट. अगदी येतील मांगे मोर. अर्थातच षटकार. आणखी एक खणखणीत दणदणीत स्विच हिटचा षटकार. प्रत्येक चेंडूवरती प्रयत्न मी करणार आणि तो सक्सेस रेट देखील 100% दाखवणार, हे सांगता येतं महेश. अभिजित सर, या महेशचा हा स्पेशल फटका आहे. आम्ही नागपूरला पण पाहिलं होतं. महेशने याच फटक्यावर खूप सारे धावा जमवल्या होत्या आणि त्याला जर सोलापूर संघाच्या गोलंदाजांना विचार करावा लागेल, कारण का हा महेशचा स्पेशल फटका आहे. येस, नक्कीच स्पेशल बॅट्समन, स्पेशल फटका. यावेळी मात्र यू मिस, आय हिट. इथं मात्र जबरदस्त टोकरशिंग यारकर ब्रह्मास्त्र बाहेर काढलंय. अनुभवाची शिदोरी माझ्या गाठीशी, मी सदैव माझ्या संघाच्या पाठीशी. ये राह आसान नहीं है, यहाँ पर
हर मुवमेंट जरुरी आहे, प्रत्येक क्षण इथं महत्वाचा आणि तो क्षण इथं जिवंत केलाय मुश्ताक यांनी. पहा आखूट टप्प्याचे चेंडू पहिला बाउन्सर टाकला, संधी दिली षटकाराची, पुन्हा तोच पवित्रा, यावेळी मात्र वेगवान धारदार अचूक दिशेमध्ये हाताळलेला ट्रोकशर यारकर हा अनुभव आहे. आणि अगदी आपण चर्चा केली ना, ती जी मीटिंग झाली छोटीशी गणेश आणि मुश्ताक यांच्यामध्ये, इथं आठवण कशाची झाली माहिती आहे का? सचिन तेंडुलकर सरांचा, अगदी भारतरत्न श्री सचिन रमेश तेंडुलकर क्रिकेटचा देव यांचा एक किस्सा आठवला. अगदी 2007चा टेनिस एल्बोनी त्रस्त होते सचिन, काहीसे आउट ऑफ फॉर्ममध्ये 2007चा तो काळ. त्या काळामध्ये एका हॉटेलमध्ये थांबल्यानंतर एका वेटरने त्यांना सांगितलं की तुम्ही थोडीशी लाईट वेट बॅट यूज करा, तुमच्या बॅटचं जे वेट जास्त आहे ते वेट तुम्हाला अडचणीमध्ये आणतं आहे. त्यानंतर सचिन यांनी तो प्रयोग करून पाहिला, लाईट वेट बॅट तिथून पुढे वापरली. तिथून पुढे 6 वर्ष सचिन खेळले. टेनिस एल्बोमुळे ते रिटायर होणार होते, परंतु ती रिटायरमेंट थांबवली गेली. हा सल्ला कुठेतरी, एखादा अनुभव जरी तुमच्याकडे असेल तरी फायदाच ठरतो. 60 धावा बलकावर 5 षटकांचा एक थांबलाय. 18 चेंडू 62ची गरज. निलेश मनाळे पहिला चेंडू, मोठा फटका फसलाय हवेमध्ये आणि विकेटचं पतन. फलंदाज बाद, परतील तंबूच्या आश्रयाला माघारी. सुमित माने यांच्या हातामध्ये विसावलाय झेल. बॅट्समॅन कोण खेळतात? बुधाजी बाद होत आहेत. सुमित माने जबरदस्त कॅच, बॅटिंग देखील लाजवाब केली सर. येस सुमित माने, प्रशांत माने हे जबरदस्त कॅचर म्हणून ओळखले जातात, आउटफिल्डर्स. मातनकर वर खेळतय. डॉट बॉल आलाय. अगदी संकेत नवीन फलंदाज आले तर अजित नॉन स्ट्रायकिंग एंडला. यावेळी पुन्हा एकदा अगदी लॉफ्ट केला हवेमध्ये, डाऊन द बॉल, फिल्डर पकडला कॅच. प्रशांत माने, अगदी संतोष गुरुजींनी आत्ताच सांगितलं, सुमित माने, प्रशांत माने हे आउटफिल्डर्स जबरदस्त आहेत, सहजासहजी कॅचेस सोडत नाहीत. ते कुणी कॅच घेतला होता तिकडला? आणि हे जबरदस्त आउटफिल्डर्स. निलेश यांनी देखील सुंदर झेल टिपलेला आपण पाहिला. अगदी त्या कॅचसाठी त्यांना बक्षीस देखील संतोष गुरुजींनी जाहीर केलं. ऋषिकेश पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय. नक्कीच कडा सातारा ह्या संघ, कडा सोलापूर हा संघ आतापर्यंत 4 वेळा विजेता ठरलाय. इथं मात्र जबरदस्त बॅकफुटवरती स्क्वेअर कट चौकार, 4 धावा जोडल्या जातील अगदी आल्या पावली ऋषिकेशच्या माध्यमातून. नक्कीच यावेळी लॉफ्ट केलाय हवेमध्ये, पुन्हा एकदा 1 बाउन्स, फील्ड केला जातोय, सिंगल प्राप्त होते. अगदी आमच्यापर्यंत माहिती नक्कीच पोहोचते. सोलापूर संघाचा दबदबा राहिलाय आतापर्यंत या स्पर्धांमध्ये. 4 वेळा कडा सोलापूर तर एकदा BCC सोलापूर या संघानं विजेतेपदावरती आपलं नाव कोरलेलं आहे. परंतु इथं मात्र लढाई लढली जाते. 1 चेंडू बाकी. निलेश यांच्या माध्यमातून अजित ऑन स्ट्राईक. लॉफ्ट केला, या वेळेला मात्र दुरीचे रन की मंजुरी. षटकार, 6 धावांसाठी खेळलेला फटका. धावफलकावरती 71 धावा लागतायत विजयासाठी. आता मात्र 12 चेंडू 51ची गरज आहे. अर्थात खडतर आव्हान इथं युवराज सिंग कोणाला तरी बनावं लागेल, परंतु युवराज अगदी बनण्यासाठी तुम्हाला परिश्रम देखील तितकेच करावे लागतात. गोलंदाजीसाठी रविराज घाटगे. ऋषिकेश ऑन स्ट्राईक. 12 चेंडू 51. आव्हान अवघड आहे. पहिला चेंडू टॉपेज आहे. सुमित यांच्या माध्यमातून कोणती चुकी तर होणार नाहीये. रविराजच्या गोलंदाजीवरती सुमितनं झेल टिपलाय आणि हे समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅचेस विन्स यू मॅचेस असं म्हणतात. आणि कोणत्याही संघाचं वर्चस्व जेव्हा असतं ना, अगदी जागतिक क्रिकेटमध्ये सातत्यबरोबर ऑस्ट्रेलियन संघाचं वर्चस्व राहिलंय. ते का राहिलंय तर त्यांचं क्षेत्ररक्षण.
आणि क्षेत्ररक्षणाला आपण महत्त्वाचा पैलू का मानतो तो यासाठीच, जर तुम्हाला क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवायचं आहे ना, फलंदाजी ताकदीची असू द्यात, गोलंदाजी ताकदीची असू द्या, क्षेत्ररक्षण जर मजबूत नसेल ना, तर त्या दोन्ही पैलूंना काही अर्थ राहत नाही. आणि इथं मात्र ते क्षेत्ररक्षण लाजवाब पाहायला मिळतं. सुमित, व्हॉट अ कॅच यार. आता इथं फलंदाजीसाठी योगेश येत आहेत. लढाई लढली गेली जरूर, परंतु मोठं लक्ष असताना विकेट्सचा कॉलम तुमचा जर भरत गेला ना, तर कुठेतरी अडचणींचा सामना करावा लागतो. त्या विकेट्स आल्या, सातत्यपूर्वक विकेट्स पटकावल्या आहेत सोलापूर संघानं. गती परिवर्तन, लेग ब्रेकचा मारा, अगदी लेंथ मागच्या बाजूला खेचली, पदल आली, त्याचा वापर करण्याचा प्रयत्न राहिला योगेशचा, परंतु ती संधी मिळाली नाहीये. पुन्हा एकदा लेग ब्रेक, आडव्या बॅटनं मारला. यावेळी गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. प्रशांत आहे डीपमध्ये तैनात. काऊ कॉर्नरवरून अगदी मैदान कव्हर केलं जात आहे. सिंगल कंप्लीट, थोडीशी फेकी, नक्कीच अतिरिक्त उशिमी आली यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून, परंतु कोणती क्षती नाही, धोका नाही, सिंगल येते. आता मात्र काही क्षणांच्या औपचारिकता बाकी असं म्हणायला प्रीतम सर हरकत नाही आहे. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे, अजूनही 50ची गरज, अर्थात प्रत्येक चेंडूवरती मोठा प्रहार गरजेचा. अलॉंग द कार्पेट फटका खेळला आहे. लॉंग ऑनवरती निलेश आहेत, थांबवला जातो आणि चेंडू थांबवण्याची पद्धत देखील अगदी सांगून जाते. बॉडी लँग्वेज बरंच काही सांगून जाते. सिंगल येते. 8 चेंडू आता 49, म्हणजे जो संघ आतापर्यंत प्रयत्नवादी होता तो मात्र आता आशावादी असेल. यानंतरची मॅच देखील एक क्रुशियल मॅच आपल्या भेटीला येते. एका बाजूला असतील BCC सोलापूर, तर समोर उभे टाकतील धाराशिव, अर्थात रोहन पवार अँड टीम. रोहन पवार मागच्या मॅचमधील आपण खेळी त्यांची, मोहन सर मला वाटतं तुम्ही तर नक्कीच विसरणार नाही. 21 चेंडू 68 धावांची ती खेळी. एखादा फलंदाज जेव्हा अगदी प्रतिस्पर्धी जरी असला ना, तरी त्याचं कौतुक करायला कमीपणा वाटत नाही जेव्हा तो खेळ त्या पद्धतीने केलेला असतो. 1 चेंडू बाकी या षटकामध्ये. आडव्या बॅटनं खेळला आहे. फटका काऊ कॉर्नरमध्ये प्रशांत तैनात, थांबवला जाईल. सिंगल कंप्लीट. सिंगल बरोबरच षटकाची सांगितलं. 7 षटका अखेरीस 80 धावा धावफलकावरती. 6 गडी बाद 80 धावा. आता 6 चेंडू 42. खरं तर समीकरण अशक्यप्राय, परंतु येणाऱ्या 6 चेंडूवरती तुम्हाला संघर्ष का करायचा आहे, तर ही शेवटची हा शेवट नाही आहे. अगदी स्वतःला सांगायचं आहे अजूनही संधी आहे, पुढच्या मॅचमध्ये पुनरागमन करण्याची संधी आहे, परंतु त्या मॅचमध्ये जाताना एक आत्मविश्वास घेऊन जाण्याची संधी योगेशकडे. गोलंदाजीसाठी विठोबा येत आहेत. विठोबा पहिला चेंडू हाताळतील अगदी या अखेरच्या षटकामध्ये. आडव्या बॅटनं खेळलेला फटका अगदी काव कॉर्नरमध्ये डीपमध्ये तैनात. प्रशांत. सिंगल कंप्लीट होते. या सिंगलच्या माध्यमातून धावफलक पुढे सक्रिय होताना पाहायला मिळेल जरूर. 5 चेंडूंची औपचारिकता बाकी. अजितकडे संधी आहे आपलं कौशल्य दाखवण्याची. फॉलो थ्रू मध्ये चांगला थांबवलाय चेंडू, जबरदस्त. BCC सोलापूर संघ अगदी तयार राहायचं. लगेच आपण मैदानाचा ताबा घेणार आहात याची नोंद घ्या. ही मॅच संपल्यानंतर लगेच अगदी काही क्षणांचा अवधी तुम्हाला दिला जाईल. लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवायचंय आणि त्याचबरोबर राखीव खेळाडू महत्वाचा ठरेल. जबरदस्त गोलंदाजी. अगदी डॉट बॉल येतोय. लेग पायच्या रूपामध्ये 1 धाव आली. खरं तर या चेंडूच्या पाठीमागे 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अगदी एक गुडघा वाकवून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. वेळेची अचूकता मात्र इथं साधता येत नाहीये. एक सिंगल अवघी प्राप्त होते या चेंडूच्या देखील पाठीमाग. बॅटची इनसाइड आहे. जबरदस्त यष्टीरक्षण. इथं मात्र विकेटचं पतन. फलंदाज बाद. अजितला परतावा लागेल माघारी. एका चेंडूसाठी आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. प्रणव
अगदी पत्त्यांचा बंगला कोसळावा तशा विकेट कोसळल्या आणि त्या विकेट्समुळेच कुठेतरी तो चेस करत असताना अडचणीमध्ये आला संघ. त्याचबरोबर काटकर साहेबांचं देखील आगमन होतं. आपलं मनपूर्वक स्वागत साहेब. या मॅचेससाठी ज्यांचा महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे. प्रणव मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. 7 गडी बाद 83 धावा धावफलकावर आहेत. अखेरचा चेंडू सामना करेल प्रणव. आडाव्या बटन खेळायला फटका. डीपमध्ये खेळाडू तैनात. थांबवला जाईल. सिंगल कंप्लीट. सिंगल बरोबरच मॅच फिनिश. सोलापूर संघ अगदी 2 सामने 2 विजय. अर्थातच लाभक्षेत्र विकास प्राधिकरण सेमीफायनलचं तिकीट कन्फर्म केलंय. नक्कीच याचबरोबर आपण येणारे मॅच क्रुशियल असेल. एका बाजूला असेल धाराशिव पाटबंधारे मंडळ धाराशिव विपक्ष भीमा कालवे मंडळ सोलापूर अर्थात BCC सोलापूर. येस, गतविजेते डिफेंडिंग चॅम्पियन्स अगदी आपल्या विजेतेपदाचा बचाव करण्यासाठी सज्ज असतील पुन्हा एकदा. आणि आणखी एक माहिती अगदी आपल्यापर्यंत येते. कडा सोलापूर BCC सोलापूर दोन्ही संघ गतवर्षीचे फायनलिस्ट. यावेळी सेमीफायनलचं तिकीट. येस, सन्माननीय अधीक्षक अभियंता काटकर साहेब यांचं मनपूर्वक स्वागत. मी विनंती करेन आपण स्थानापन्न व्हा आणि मॅचचा मनमुराद आनंद लुटा.